नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज आपण जरदोजीची मॅट स्टिच बघणार आहोत. ही स्टिच करण्यासाठी कोणत्या ॲपनी मी इथं ट्रेसिंग केलेलं आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत बघा. तर इथं मी ट्रेसिंग करून घेणार आहे. तर ट्रेसिंग करण्यासाठी कोणतं ॲप वापरलं जातं, कोणतं टेक्निक वापरलं जाते, ते सगळे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती असतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तसेच जे अपडेट होत राहतात डिझाईन्स तेही आपण घेऊन येत असतो. तर इथं आपल्याला जरदोजीची मॅट स्टिच करायची आहे. तसंच याला फरिशा असेही म्हणतात. तर हे आपलं 3D वर्कमध्ये यूज करू शकतो, ब्लाऊजमध्ये यूज करू शकतो. खूप ठिकाणी हे जे डिझाईन आहे ते ट्रेंडिंगमध्ये आहे आणि खूप जणांचं मला कमेंटही आलं होतं की तुम्ही हे मॅट स्टिच दाखवा. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथं आधी आपल्याला जरदोजीची लाईन करून घ्यायची आहे. त्यासाठी कोणतंही तुम्ही माप टाकू शकता, असं काही हे नाही की एवढंच माप टाकलं पाहिजे. मी जे टाकलेलं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. हाफपेक्षा हाफ इंच इथं मी हाफच्या हाफ इंच टाकलेलं आहे. तर तुम्ही हाफ इंच टाकू शकता. त्याच्यापेक्षाही 2-3 जे हे असतात लाईनचे ते करू शकता, किंवा अंदाजेही टाकू शकता. असं नाही की मापावरूनच तुम्हाला घ्यायला पाहिजे. तर इथं जरदोजीची नक्षी असते, नक्षीची मी लाईन टाकून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जरदोजी कट करायची आहे. कोणत्याही कलरची तुम्ही जरदोजी यूज करू शकता, सिल्वर कलर किंवा अँटिक कलर यूज करू शकता. तर मी अँटिक कलरची जरदोजी इथं यूज करणार आहे आणि नक्षी जी मी यूज केली आहे ती सिल्वर कलरची आहे. तर इथं आपल्याला लाईन आधी टाकून घ्यायची सिल्वर कलरच्या नक्षीने. या अशासाठी जो शेप असतो तो कोणताही शेप तुम्ही यूज करू शकता. असं काही नाही आहे की हा शेप आपल्याला वापरायचा आहे. कोणत्याही शेपमध्ये आपण ही टेक्निक यूज करून डिझाईन बनवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला लाईन टाकून घ्यायचे आहेत. आणखी आपल्याला आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड काही व्हिडिओ बनवून हवे असतील, कोणती डिझाईन आपल्या लक्षात येत नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तसेच खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. क्लासेस संदर्भातही आपल्याला काही चौकशी करायची असेल, विचारायचं असेल तरीही तुम्ही या नंबरवरती डायरेक्ट कॉल करू शकता, मेसेज करू शकता. मटेरियल इन्फॉर्मेशनचाही व्हिडिओ माझा अवेलेबल आहे, तोही तुम्ही जाऊन चेक करू शकता की कोणतं मटेरियल आपल्याला यूज करायला पाहिजे, निडल कोणती यूज करायला पाहिजे. 200च्या वर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि सगळे व्हिडिओ जे आहेत ते व्हॅल्युएबल आहेत. इथं मी अँटिक कलरची जरदोजी घेतलेली आहे. ज्या मापानं आपण इथं फरिशा केलेला आहे त्या मापानं आपल्याला इथं जरदोजी कट करायची आहे. आणि एक सोडून एक असं आपल्याला सुरुवातीला एक लाईन करून घ्यायची आहे, जसं व्हिडिओत मी दाखवलेलं आहे त्याप्रमाणे. परत येताना आपल्याला ज्या लाईनने आपण सुरुवात केली त्या लाईनच्या अपोजिट, म्हणजे जी जरदोजीवर आपली थ्रेड आलेली ती जरदोजी आपल्याला सोडायची आणि त्याच्यावर आपल्याला जरदोजी टाकायची. असं करत आपल्याला एक सोडून एक जे आहे ते वर्क करत यायचं आहे. हे शेपनं थोडं आपल्याला अवघड पडू शकते, पण स्टेप बाय स्टेप आपण वर्क केला तर आपल्याला काही अवघड यात वाटणार नाही आहे. आणि प्रॅक्टिसची यामध्ये खूप गरज असते. तुम्ही शिकू शकता, कोणत्याही ठिकाणी तुम्हाला शिकता येईल, पण जे मेन आहे ते आपल्याला स्वतःला प्रॅक्टिस करता आली पाहिजे. एक दिवसातून तुम्हाला अर्धा तास 1 तास त्यामध्ये दिला पाहिजे. त्यावेळी आपल्याला चुका लक्षात येतात, कारण ज्यावेळी शिकवलं जातं त्यावेळी आपल्याला काही लक्षात येत नाही की आपण कुठं चुकतो आहे. पण ज्यावेळी स्वतः तुम्ही त्यामध्ये डिझाईन्स बनवता, तयार करता, स्वतः प्रॅक्टिस करता, त्यावेळी चुका ज्या आहेत ते तुमच्या आपोआप लक्षात येतात आणि त्या सुधारता सुधारता तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट बनता. त्यामुळे प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. रोजचा अर्धा 1 तास तुम्हाला दिला पाहिजे. जर तुम्ही बाहेरचं वर्क करणार असला तर नक्की तुम्हाला दिवसाचे 1 तास ते 2 तास काढलेच पाहिजेत. त्यामुळे फिनिशिंग येईल, आणखी कामही वाढेल. तसेच
बाहेरचे जे आपली काम असतात, जे कस्टमरचे काम असतात, तेही तुमचे जे फिनिशिंग आहे ते बघून आणखी तुमचं कामामध्ये वाढ होईल. पण तुम्ही स्वतःसाठी करणार असाल तर दिवसाला तुम्ही अर्धा तास प्रॅक्टिस करू शकता आणि स्वतःचे नवीन छान डिझाईन असे तुम्ही बनवू शकता. माझी फ्री आरी एम्ब्रॉयडरी क्लासेसची प्लेलिस्ट ही माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे. ती प्लेलिस्टही तुम्ही बघू शकता. 25च्या वर त्याच्यावर व्हिडिओ आहेत. बेसिक क्लास मी त्यामध्ये घेतलेला आहे, तर तोही क्लास तुम्ही जॉईन करून बेसिक क्लास शिकू शकता. बेसिक झाल्यानंतर आपल्याला कोणतीही डिझाईन बघून आपण आरामात करू शकतो. तर या प्रकारे आपल्याला इथं फरिशा करायचा आहे. जवळपास बघू शकता आपलं इथं वर्क होत आलेलं आहे. आणखी त्यानंतर इथं आउटलाईनसाठी मी नक्षी यूज करत आहे. तुम्ही कोणतंही ह्यामध्ये शुगर बीट्स टाकू शकता किंवा कटपाईप टाकू शकता किंवा कोणतंही मटेरियल यूज करू शकता. फक्त टेक्निक आपल्याला हीच यूज करायची आहे.
मटेरियल तुम्ही त्यामध्ये कोणतंही एक्सचेंज करू शकता. त्यानंतर आउटलाईन आपल्याला करून झाल्यानंतर मध्ये आपल्याला जर गॅप दिसत असतील तर ते फिनिशिंगमध्ये दिसण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तेही सांगणार आहे. तसेच इथं जो मी ॲप वापरलेला आहे डिझायनिंगसाठी तो पेपर कॉपी ॲप वापरलेला आहे. सुरुवातीला आपल्याला पिंटरेस्टमधून डिझाईन स्क्रीनशॉट करून घ्यायची आहे. त्यानंतर स्क्रीनशॉट केल्यानंतर पेपर कॉपीमध्ये ते ओपन करायचे आहे. आपल्याला जेवढ्या आकाराचं डिझाईन पाहिजे तेवढ्या आकाराचं आपल्याला सेट करून घेऊन लॉक करायचं आहे. त्यानंतर आपण फॅब्रिक खालीही ठेवू शकतो किंवा पेपरवरती ट्रेस करू शकतो ती डिझाईन. आणखी फॅब्रिकवरती आपल्याला ट्रेस करून मग आपण डिझाईन करून घेणार आहे. तर हा ॲप अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता, काही अवघड नाही आहे. आणि ट्रेस करण्याचं जे असतं आपण डिझायनिंगचं ते खूप जास्त टेन्शन असतं ते ट्रेसिंगचंच असतं. त्यामुळं हे ॲप वापरून तुम्ही अगदी आरामात ट्रेस करू शकता. त्यानंतर इथं मध्ये जे गॅप दिसत आहेत त्यामध्येही आपल्याला अपोजिट साईडने ज्या ठिकाणी आपण जरदोजी टाकलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला थ्रेडच्या वरून जे आहे ते जरदोजी टाकायचं आहे आणि गॅप भरून काढायचे. त्यामुळे जे फिनिशिंग आहे ते खूप छान असं फिनिशिंग आपल्या वर्कला येणार आहे, तुम्ही बघू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला शेअर करा कारण खूप जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना मदत होईल. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच जे महत्त्वाचे जे व्हिडिओ असतील, टिप्स असतील, टेक्निक असतील तसे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. त्यामुळे ते व्हिडिओ जे आहे ते तुमच्यापर्यंत येतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी आपल्याला कोणते व्हिडिओ बनवून हवे असतील तर मला कमेंट करा, मी नक्की तो व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन. तोपर्यंत नमस्ते.